कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी 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 सुसे मन हाव भरी परत माघारी घेतना परत माघारी घेतनाई परत माघारी घेतनाई बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी येता आली मिठी सावकाश येता आली मिठी सावकाश आली मिठी सावकाश येणे सोसे मना झाले हाव भरी येणे सोसे मना झाले हाव भरी सोसे मना झाले हाव येणे सोसे मना झाले हाव भरी परत माघारी घेतना परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 काम क्रोध केले घर रीते काम क्रोध केले घरी काम क्रोध केले घरी येणे सोसे मन झाले हाव येणे सोसे मन झाले हाव भरे मन झाले हाव येणे सोसे मन झाले हाव भरे माघारी घेतना परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही कुमार 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 ते चाल म्हणणार आहेत आता त्यांची शूटिंग बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल 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 करावा
जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल जीव भावे सोसे मन झाले हव भरे 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 परत माघारी घेत नाही परत माघारी येत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही सोचे मन झाले हव भरे 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 हरि विठ्ठल 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 हरि विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव
की जगद्गुरु महाराज की सद्गुरु जोग महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवनसुत हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज के जय धर्मवीर संभाजी महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठाला 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 हरी विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हावरी सोसे मन झाले हव येणे सोसे मन झाले हावरी माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही सोसे मन झाले हव भरी येणे सोसे मन झाले हावरी सोसे मन झाले हव येणे सोसे मन झाले हावरी माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही परत माघारी घेत नाही बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते येणे सोसे मन झाले हव भरी परत माघारी घेत नाही विठ्ठला यदक्षरं मनाख्येयमानन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस स्मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणाऱ्या जीवांना दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात। आज या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवा बरोबर ठरलेल्या टाइमला 7 वाजता आम्ही इथे येऊन गेलोत।
मंडपात कोणीच नव्हतं. पुष्कळ माणसाला वाटते बघा ना, 4 अभंग झाले, 3 वेळेस उठोबा रुक्माई झाले, महाराजच काय उशिरा आला. मी येऊन गेलो. इथं भजनही नाही, माणूसही नाही, कोणता भजन्या नाही, काही नाही. तुमची गाठ पडली. मग म्हणलं कमीत कमी माणसं गोळा होईपर्यंत 2 घास खाऊन घ्या. वनवासी माणूस आहे महाराज, मी एकटाच. माग नाही कोणी, पुढी नाही, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही, कोणी नाही. मग मिळेल तितकं चटकन खायचं, कारण एकदा उखळात काही टाकल्याशिवाय काढता येत नाही. त्याच्यामुळं आज फराळाचं करूत म्हणलं. आणि आमच्या महाराजांना सांगितलं अगोदर खाऊ द्या. हीच पत्रिका अगोदर मिळाली असती तर ठरल्याप्रमाणे राहेन आता तुमच्या संगी हेची मागे भक्ताशी, राहेन आता तुमच्या संगी हेची मागे भक्ताशी, हेची द्या आता उदारपणे माझे करणे रूप नाव, विश्रांतीचे माझे घर तुम्ही जे शरीर धरले ते, निळा म्हणे भक्तापाशी भाकी ऐशी किव देव. या भंगावरच बोललो असतो. पण महाराज सुद्धा त्यांच्याही मागं कार्यक्रम, माझ्याही मागं कार्यक्रम. सकाळी कीर्तन, दुपारी भागवत, रात्री कीर्तन. लोक म्हणतील एवढी धडपड कशामुळे? ओव्हर टाईम. कधीही लक्षात ठेवा, कामाच्या वेळेला काम, आणि काम नसेल त्यावेळेस रिकामाच आहे ना. त्याचं नावच आहे रिकामा, रिक्त काम. हा काम नाही ना. काम नसल्यावर मग ठाईच बैसून केरा एक चित्त, पण काम असल्यावर सप्ते सगळीकडं. रामनवमी, हनुमान जन्म, सगळीकडे सप्ते चालू आहेत. आणि सगळ्या सप्त्यामधून सुद्धा आमच्या विराज महाराजा करता, योगेश महाराजा करता हा दिवस त्यांनीच दुसरीकडलं कीर्तन आलेलं कॅन्सल केलं. आणि मी सुद्धा त्यांच्या विनंतीला, आग्रहाला मान देऊन, आणि कधीही माणसानं योग्याचं ऐकत जाव. मी म्हणतोय नाही, मुक्ताबाई म्हणतात योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. जग दुःख देऊ लागलं, विश्वरागे झाले वल्लीन संती सुखे व्हावे पाणी. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, एकनाथ महाराज, निळोबा राय, सावता माळी, नरहरी सोनार, चोखोबा राय, हे सगळ्याला जगानं त्रास दिलाय. ह्या लोकांना जगाचं ऐकलंच नाही महाराज. आता त्यावेळेस सोडून द्या. आता इथल्या लोकांना इतकं समजावून सांगितलं, पुढे या, जागा सोडू नका, पुढे या. ऐकलं का हे नाही महाराज, इथंच बरं आहे. माझं काय चाललंय, उखळ कुठं जात नाही. उखळ दिसल तिथं कांडीत राहते. माझं कामच तेवढं आहे. आणि आजपासून नाही, माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा, 7वी पिढी माझी कीर्तनकाराची. हा, माऊलीच्या सोहळ्या माग, रथा माग 4था आणि 5वा नंबर उखळी करायचा 128 वर्षाची परंपरा आहे. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, पंजोबा कीर्तनकार. त्या काळामध्ये असे पैसे नव्हते महाराज, तुम्हाला खोटं वाटल. आळंदीहून निघाल्यानंतर 69ला 4 जानेवारी 69ला आळंदीतलं संस्थेतलं कीर्तन केलं. आणि गावाकडे फळाचं संरक्षण, माझ्या घरी वारी आहे, माझ्या घरी आजोबाची समाधी आहे, माझ्या घरी सप्ते आहेत. भोवतालच्या गावामध्ये कीर्तन करायला जायचे. माझे वडील जायचे पायी. त्यांना लोक, जुन्या लोकांना माहिती, मीनचा रोकडा म्हणत होते ना, चांदीचा रोकडा, 1 रुपये द्यायचे. मी सायकल घेऊन जायचे तर पुन्हा सायकलचा किराया मला मिळून 2 रुपये म्हणायचे. माझे वडील म्हणायचे, केशा माझ्या दुप्पट पैसे हाणायलास की रे. मी म्हणलं 75 पैसे सायकलला, आणि 1.25 रुपयामध्ये मस्त कार्यक्रम व्हायचा.
वाह वाह. ताईला विचारा माय मावलेला, इतकी महागाई होती का त्यावेळेस? हा, भिकारी सुद्धा भीक मागताना काय मानायचा? आंधळ्याला पैसा दे भगवान. आता 4 आणि 8 चलायलेत का? नाही. रुपयाचं काय यायले? त्यावेळेस महाराज मी आळंदीला गेलो 64ला. त्यावेळेस 6 पैसे टिकल्या बारक्या होत्या ना, 9 पैसा म्हणायचे. 6 पैसे भजे छटाक असायचे, पुरी भाजी असायची 6 पैशाला. आता महाराज पुरी भाजी मिळणं, भजे मिळणं. त्यावेळेस मळ्यात कोणी गेलं माळवं, घेऊन जा तुला काय पाहिजे ते, टमाटे घे, ककडी घे, मिरच्या घे. आता मोजून घेत असताना 2 मिरच्या जास्त घेतला तर ती दुकानदार म्हणते खलटक. किती महागाई झाली. पण महाराज स्वस्ताई हो की महागाई हो, त्या काळात, आजच्या काळात, नंतरच्या काळात काही जरी झालं, कृत, त्रेता, द्वापार, कली, सगळ्या युगामध्ये कुठं काही होईल, कुठं काही होईल. 1970ला 250 रुपये तोळा सोनं होतं, 250 रुपये. आता 75,000च्या पुढे चाललंय. आळंदी ते पुणे तिकीट होतं 75 पैसे, आणि आम्ही सप्त्याला गेल्यावर आम्हाला 10 रुपये मिळायचे 7 दिवसाचे, ती पहारा करून. त्यावेळेस माळकरी गंधवाला धोतरवाला असला तर त्याला विना पहारा. मग मी पहारा घेण्याची वेळ येऊ नये म्हणून धोतर नेसायचंच नाही, इजार नेसायची. माझ्या गुरुजीनं म्हणायचं तू इजार धोतर घालून ये. मला नेसता येत नाही. मग बस खाली. विना चुकवण्याकरता, कारण विना घेतलं की उभा राहावं लागतंय, नुसतं उभं राहावं लागत नाही, रामकृष्ण हरी म्हणीत बसावं लागतंय. म्हणून जुन्या काळात मन पडली घे येणार तोड जावी. त्याच्यामुळं पहारा करायचा त्या काळात होता. 7 दिवस विना उभा. दिवसा काही नाही माणसं असल्यामुळं, पण रात्री मग तू दिवसा घेत नाहीस ना, रात्री घे. धोतर नेस, रात्री विना घे. महाराज झोप यायची. काय करावं, खाली टेकवावं तर मारतील म्हणून मारुतीरायच्याच गळ्यात विना घातला मी, झोपलो. आमच्या गुरुजीनं येऊन मुस्काडीत मारली विना. मी म्हणलं टेकिवलं नाही, मारुतीच्या गळ्यात आहे. आपण भजन करायचं, मारुतीनं नुसतंच उभं राहायचं का? त्याला नैवेद्य दाखवित नाहीत का? शरण शरण हनुमंता म्हणतोत ना. कशा करता सांगायलो मी हे? कधीही माणसाला कशाचंही दुःख नको वाटते, विना घेण्याचं दुःख नको वाटतंय. हा, नवऱ्यानं वसवस केल्यावर दुःख वाटते. माझ्या मायबापानं वसवस केलं नाही आणि यानं काही मारलं, मला राग येतो का नाही? तसं कोणालाही दुःखाचा राग येतो. सुख सगळ्यात तानं लेकरू जरी असलं त्याला खेळविलं की ते आपल्याजवळ थांबते. त्याला वसवस केल्यावर ते थांबते का? ये म्हणल्यावर येत नाही. महाराज दुःख कोणालाच आवडत नाही. कधीच्याही काळापासून जगत निर्माण झालं त्यावेळेस पासून आतापर्यंत नाही, इथून पुढे जग आहे तोपर्यंत कोणत्याच जीवाला दुःख आवडत नाही. सुखम सर्वाय रुच्यते. सुख सगळ्याला आवडते, सुख सगळ्याला आवडते, मिळत नाही. आणि दुःख नकोय ते नशिबाचं जात नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मग दुःख का होतं? त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये 2 पद्धती. जगामध्ये तुमच्या गावापुरतं सप्त्यापुरतं नाही सांगत, हिंदूपुरतं नाही सांगत,
कोणी असो, दुःखाचा विचार करणाऱ्या दोन पद्धती. दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावं आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावं. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाला सुख कशामध्ये मिळेल आणि दुःख कशात जाय नाहीसं होईल याचा विचार संतांनी केला. बिघडलेलं कोणालाही कळतंय, माणसाला सुद्धा कळतंय, जनावराला कळतंय दुःख झालेलं. म्हणून जनावर उन्हात बांधलेलं असलं, उन्हात असलं ते सावलीला जाते, पावसात असलं तर निवाऱ्याला जाते. वाळला कडबा खायच्या ऐवजी हिरवा चारा खायला बघतंय. सोडबांध करणाऱ्याला, चारा टाकणाऱ्याला, पाणी पाजवणाऱ्या माणूस बघितलं की उठून उभा राहते. मारणाऱ्या जवळ जाते का? जनावराला जर मारलेलं आवडत नाही, चारा घातलेला आवडते, मग आपल्याला कोण म्हणतं बिघडलेलं आवडत नाही ना कोणाला. अहो जेवायला बसला, आज एकादशी म्हणून सांगत नाही, पण जेवायला बसला आणि भाजीची भाकरीची घास घेतल्याबरोबर खरट घोट, इतकी खरट भाजी झाली पण थुकाव कसं म्हणून त्यानं तशीच चगळली. जाऊ दे म्हणला, भाजी खरट झाली. वरण भात कालवला, मीठच नसल्यामुळं त्या वरणालाही मीठ नाही, भातालाही मीठ नाही. मग हे अळणी आणि ते खरट. बरं, हे खाल्ल्यावर कळालं का बघितल्यावर कळालं? खाल्ल्यावर. पण त्याचं सांगू का, खाण्याच्या अगोदर ज्याने भाजी केली तिला अगोदर कळालं. आणि त्या सुनबाईनं सासूला विचारलं, आत्या सासूबाई भाजीला फोडणी दिली? हो, तेल, तिखट, मीठ, मोहऱ्या, लसूण, कांदा, एवढी मसाला आणि MDH मसाला टाकला, तेल, तिखट, मीठ टाकलं. हाय आत्या, मला माहीतच नाही, मला वाटलं तुम्ही टाकलं नसेल म्हणून मी टाकलं मीठ. आता दोघीनं मीठ टाकल्यावर कशी होईल? खरटच होणार. शिला वाटलं ती टाकील आणि तिला वाटलं ही टाकील, म्हणून आपल्याकडं म्हणे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. याला वाटलं तिकडं खाईल आणि त्याला वाटलं इकडं खाईल. सुनं नाही टाकलं नाही आणि सासू नाही टाकलं नाही, ते अळणी झालं. मग आता मी तुम्हाला विचारतो, ते अळणी झालं म्हणून खाऊ वाटणं. लोक म्हणतील कसं काय? तुकोबारायनं सांगितले, माझ्या पदरचं सांगत नाही. कोणतंही बोलणं माझं संत प्रमाणाला धरून असतं. माझ्या वडिलांना सांगितले, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. रुचीने दे अन्न त्यात नसता लवण. मीठ जर नसेल अळणी खाऊ वाटत नाही. महाराज, मग ह्याच्यात आहे ना मीठ, हे जास्त आहे खावं. खरट झालेलंही पटत नाही, अळणी झालेलंही पटत नाही. मग उपाशी राहू का? नाही. मग शहाणा मनुष्य ॲडजस्ट करील, तडजोड. ॲडजस्ट या शब्दाचा अर्थ तडजोड, ॲडजस्ट. थोडंसं सांभाळून घ्या, सगळंच मनासारखं होत नाही. महाराज, मग काय करील ते? जिथं तडा जाईल तिथं जोडीत चला. म्हणून संतांचे शब्द तडजोड करणारे, सुईदोर यासारखे. सुईदोरा जोडीत चालतंय आणि ज्ञानाचे शब्द कात्रीसारखे, कातर फाडीत चालते. म्हणून मेळविली मांदी वैष्णवाची ज्ञानोबाराय. नाही तर ज्ञानोबाराय इतकं तुकोबाराय तर समाजानं आपल्याला दुःख दिलं असतं ना. आपण दोन्हीपैकी एक काम केलं असतं. आपल्या ताकद असती तर ज्यानं दुःख दिलं त्याला जीवांशी मारलं असतं. आपल्याला दुःख देते ना विंचू. कधीतरी असं माय मावल्यानं महा विंचू दिसला, हळदी कुंकू आणा, पूजा करायची आणि नांगी हाणायची तर हान बाबा म्हणतात का तुम्ही? कोणीही माणूस नांगी जरी हाणलेली नसली तरी विंचू बघितल्यावर काय हाना हाना, खेटर हाना हाना, खेटरानं. का बाबा? त्या विंचवाचं कोणतं पाप आहे की त्याला बघितल्यावर लोक हाणतात? सांगू, विंचू ज्या विंचिनीच्या पोटी जन्माला येतो तिला विंचीनच म्हणतात ना. इंगळीच्या पोटी विंचू येत नाही, विंचिनीच्या पोटी विंचू. आपल्याकडं म्हण आहे, काकाच्या बायकोला काकी, मामाच्या बायकोला मामी. तसं विंच्याच्या बायकोला विंचीन.
विंचिनीच्या पोटी तेल मुंगळ्यासारखे बारीक बारीक जन्माला येते बिचारे. ती इकडं तिकडं जाऊ नये म्हणून ती असं आकड्यानं आपल्या पाठीवर लेकरूतानं इकडं तिकडं जाऊ नये म्हणून आपण मांडीवर घेऊन बसतो ना, तसं ती विंचीन आपल्या पाठीवर घेतली म्हणून मन आहे विंच्याचं बिराड पाठीवर. सगळी लेकर पाठीवर घेते आणि त्या विंच्याला नांगी आली. पहिला उपकार कोणाचा फेडते? ते आईचा. आईलाच नांगी मारून 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 टाकतेत म्हणून विंचीन एकदाच विते आणि पिल्ले तिला मारून टाकतात. मात्र हत्येचं पातक असल्यामुळं त्या विंच्याला बघितलं की कोणी हाना म्हणतंय. सर्पिन आपल्या पोटातून बारीक 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 पिल्ले सर्पिन, आणि ती पोट मोकळं झाल्यामुळं तिला भूक लागली की वापस परतून आपलेच पिल्ले खाती सर्पिन. म्हणून सर्पाला बघितलं की हनतेत. सर्पाचं तोंड चेचाव, विंच्याची नांगी चेचाव. का बाबा? चावल्यावर मरतय, विषारी आहे, त्याचं पाप. म्हणून जो दुःख देतो त्याला आपली ताकद आहे हाणायची. आता हे माणसं आजकाल बँड निघालेत, लावणी मृदंग नाही, बँड. त्याच्यात कोणी गाणं काढलंय की डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव. कशामुळं काढलंय की कानठाळ्या बसतात हो. त्या माणसाला इकडं नाही नाही लय आवाज घुमायलाय, नको नको म्हणून लांबूनच बरं. पण ते आवाज इतका वाढवते आणि त्याच्यावर अभंगावर भजनावर हे जसे आमचे लेकर नाचतेत ना, नाचू कीर्तनाचे रंगी, हे जसे नाचायले तसे नाचतेत का? ते सपटी पेलेली असती बजाव. मग अभंगावर नाही काय वाजवायचं? ते बँडवाले म्हणतात काय लावायचं? झिंग झिंग झिंगाट, बिलनचे नागिन, नागिन डान्स करायचा आहे असं असं करून. महाराज नागिन डान्स करत असताना खरंच नागिन निघाली तर ते नाचणाऱ्याचे चड्ड्या पिवळ्या होत्या ना. नागपंचमीच्या दिवशी या बाया भिंतीवर चित्र काढतात नागाचं आणि त्याची पूजा करतात. खरंच नाग घरात निघाल्यावर हळदी कुंकू आणा, पूजा करते, फुसफुस करायले, नांगे काढाय, फणा काढायले, चावतय, मरतय, हाना हाना. हा का? कोणीही दुःख देणाऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतंय. माझ्या ज्ञानोबारायला तुकोबारायला भजन करू दिलं नाही, आळंदीत राहू दिलं नाही. आणि आज नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर माणूस उपाशी राहीनं झाला. माऊलीच्या सोहळ्याबरोबर 10 लाख समाज आहे, 10% फक्त भजन करतेत. नाही तर काही जण जेवतेत भिशी भरलेली, जेवायचं पुढच्या गावाला मुक्कामाला जायचं, पापाचे कळप पळती पुढे. भजनाला सांबत नाहीत महाराज, पण जेवायला मिळतच ना. कीर्तनाला या की न या, सप्त्यामध्ये पंक्तीवाला जेवू घालतो ना तो. मग मला सांगा, त्यावेळेस जर आपण असतो तर आपणही ज्ञानोबाराय तुकोबारायला त्रास दिला असता. पण महाराज जगानं त्रास दिला तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय चिडून, अरे भिंत चल म्हणलं की चलते, रेडा बोल म्हणलं की बोलतय, मेलेला माणूस जिवंत उठतय. आम्हाला त्रास दिला ना, तू जळून भस्म होतील. कापराच्या वडीसारखे तर जळून गेले असते. पण ज्ञानोबारायनं सहन केलं म्हणून ते संत झाले. करी वृत्ती संत तो संत जाना. शांत राहिले, मारलं, अरे खापर मिळू दिलं नाही. निवृत्तीनाथाला मांडे खाऊ वाटले, म्हणजे सांगितलं बहिणीला, मुक्ताई मांडे खाऊ वाटायले. खापराच्या तिथं गेलं तर कुंभारानं खापर दिलं नाही. त्या सावकारानं सांगितलं, त्या संन्यासाच्या लेकराला खापर दिलं तर तुझं गावातून घर उठवील. खापर असून दिलं नाही. डोळ्याला पाणी आलं. कधी नाही ते दादानं सांगितलं, निवृत्ती दादानं, आणि मांडे भाजायला खापर दिलं नाही. तिच्या डोळ्याचं पाणी बघितल्यावर ज्ञानोबारायनं सांगितलं, खापराची काय गरज, माझ्या पाठीवर मांडे भाज. योगाग्नी प्रदीप्त केला आणि पाठीवर मांडे भाजले.
मग एवढं जर चमत्कार करता येतो तर त्रास सहन का केला? त्याचं कारण दुःख देणाऱ्याला कळावं दुःखाचं फळ दुःख आहे. दुःख देणाऱ्याला कधी सुख मिळत नाही, सुख देणाऱ्याला सुख मिळतं. दुसऱ्याला काळं लावण्याकरता अगोदर आपल्या हाताला काळं लागतं. तसं दुसऱ्याला सुगंध देण्याकरता अत्तर फुलं आपण हातात घेतले, दुसऱ्याला दिले, पण आपल्या हाताला सुगंध लागतो ना. हा, मग त्याच्याकरता सांगितलंय तुम्ही सुख द्या जगाला, देव तुम्हाला सुख देईल. तुम्ही जगाला दुःख द्या, तुम्हाला दुःखच मिळेल. पेरी कडुजिरीन मागे अमृत फळे. बेशर्माचे टिकर लावल्यावर केळीचे डझन लागणार आहेत का त्यांना? गाजर गवत पेरल्यावर काय द्राक्षाचे घडं लागतील का? चांगलं वागून चांगलं होत नाही, वाईट वागल्यावर चांगलं कसं होईल? महाराज, दुःख कशानं होतंय कळालं पाहिजे ना. बिघडलेलं कोणाला कळतं? तब्येत बिघडली कळते का नाही? पण दुरुस्त कशी करायची डॉक्टरला कळते. आता मृदंगाला थाप मारली, गावचा पुढारी होता. थांबा, गावचा पुढारी म्हणला कारभारी, थाप मारा. मारली, भंग भंग वाजायले म्हणला ठोका. हे म्हणले बरोबर आहे. आता बरोबर असल्यावर पुन्हा मीठ मागताल का? आणि झाल्यावर मागा. बरोबर आहे ना. मोबाईल लावून बघा, पेटी लावून बघा, स्वर बरोबर आहे. कारभारीनं माझा ऐका, ठोका. आता हे माणूस गमतीचं हे नाही, मृदंगन हातोडीत त्याच्याकडेच दिली. काय ठोकायचं ते ठोका. ते मला कळत नाही. मग ज्ञानोबा राय सांगतात 750 वर्षापूर्वी, कळत नाही ना गप बस. बळीविन शक्ती कळत नाही तर बोलू नको ना. हा, नवऱ्याची किरकिर बघून त्याचं खाणं नाही आणि त्याला झोप नाही आणि ते दुःखी झालं म्हणून बाईनं त्याला हाताला धरून दवाखान्यात चला, दवाखान्यात चला. ते म्हणले मी सोसायलो ना. नाही नाही, तुमच्या दुखण्यानं आम्हाला घरात दुखणं होईल, चला दवाखान्यात. त्या बाईनं नेलं दवाखान्यात आणि त्या डॉक्टरला सांगितलं पोटभर जेवण झालेत, झोप ह्यांना लागणं आणि संडास ह्यांना होईनं आणि ह्यांचं पोट दुखायलंय, ह्यांचं डोकं दुखायलंय ह्यांचे. ते डॉक्टर म्हणला मला तपासू द्या ना. ती बाई बडबड करायची कमी होईना. ते डॉक्टरही असं गमतीचं होतं, त्यानं थर्मामीटर काढलं आणि त्या बाईला सांगितलं तोंड उघड तोंड. आणि उघडलं तोंड आणि ते थर्मामीटर तिच्या तोंडात कोंबलं. म्हणले होट लावून घे. मग होट लावून घेतली. त्यानं महाराज नाडी बघितली, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, स्टेथोस्कोप लावलं. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा विचारलं काय होतं, जेवण जातं का, भूक लागते का, संडास साफ होते का, झोप लागते का, सगळं विचारलं. ताप येतो का, सगळं सांगितल्यावर त्यानं गोळ्या, औषधं, इंजेक्शन दिलं. बिल घेतलं, त्या बाईचं थर्मामीटर काढलं आणि ठेवून दिलं. म्हणले जा, झालं काम. ती म्हणली मध्ये तोंडात घातलं आणि सांगितलंच नाही तुझा ताप कमी करण्याकरता. ती म्हणली मग ताप बघितलाच नाही, तुझ्या अंगातला नाही, तू जे बडबड करून मला ताप देऊ लागलीस ना, ते ताप कमी करण्याकरता तुझं तोंड बंद केलं होतं. तसं संतांनी किती युक्ती केली. तुम्ही संसारात राहा, संसाराचं दुःख भोगा, पण त्या संसाराच्या दुःखाची काळजी करत असताना तुम्हाला काय सांगितलंय? दुःख सहन करण्याकरता आसोनी संसारी जिव्हे वेग करीन, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना कोण करी? पुण्यामुळं सुख मिळतं, पापामुळं दुःख होतं. महाराज, पापामुळं दुःख होतं. पोथी, पुराण, कीर्तन, भजन, भागवत, रामायण ऐकण्याची गरज आहे का? दुःख झाल्यावर कोणीही मनुष्य काय म्हणतो? पहिलं काहीतरी पाप केलं असेल आमच्या हातानं म्हणून हे दुःखाचे दिवस आले.
सुख मिळवल्यानं तुम्ही नाही. ज्ञानोबराय म्हणतात पूर्वजन्मे सुकृते थोर केली. पहिल्या जन्मात काही पुण्य केलं? अरे विचारा एखाद्या. माणूस म्हणतंय महाराज अंगाला कपडा नव्हता, पोटाला भाकर नव्हती, रस्त्यावर झोपत होतं, घर नव्हतं, काही नव्हतं, भीक मागून जगत होतो. पहिली काहीतरी पुण्याई उदयाला आली. आता घर झालं, लग्न झालं, लेकरं बाळ झाले, गाड्या झाल्या, मोटरा झाल्या, खायला प्यायला आता आनंद आहे. मग पहिलं काही नव्हतं ते दुःखामुळं. दुःख कशामुळं? पापामुळं. आता सगळं झालं ना सुख, आणि ते सुख कशामुळं? पुण्यामुळं. महाराज पापामुळं दुःख होतंय तर पाप का करावं? आणि पाप कशाला म्हणतात? लहान लेकराला विचारलं तर ते सांगल महाराज. साधी गोष्ट आहे महाराज. खडी साखर कोणीही कधीही कुठंही खाल्ली तर कशी लागल रे बाळा? गोड. गोड गोड गोड. एवढ्याशा लेकराला कळालं. पोथी पुराण वेदशास्त्र बघण्याची गरज नाही. खडी साखर कोणी, कारण खडी साखरेचा स्वभाव आहे गोड. आता माय तू सांग, मिरची कोणीही कधी खाल्ल्यावर काय कशी लागते? तिखट. बघा त्या लेकराला कळालं मिरची कोणीही खाऊ द्या तिखटच लागणार. तुम्ही गडी माणसानं बर्फाला हात लावला, बर्फाला हात लावल्यावर हाताला बर्फ कसा लागतो? गार. शीतलता आहे त्याच्यामध्ये, थंड आहे बर्फ. माय मावल्यानं चूल पेटवली, विस्तू पेटवला, गॅस पेटवला, शेगडी पेटवली, स्टोव पेटवला, अग्नी तयार झाल्यावर त्याला हात तुम्ही लावला, ताई गार लागतंय ना? बाया म्हणत्याल योगेश महाराजानं कोणतं म्हातारं आणलंय, इस्त्याला हात लावल्यावर कुठं गार लागतंय का? अंगाची आग होती, ढण होती. मग आता तुम्ही विस्त्याला हात लावताल आणि गार लागल म्हणताल, कसं होईल? महाराज पाप करताल आणि पुण्याचं फळ सुख मिळल, शक्य आहे का? अरे पुण्य करून पुण्याचं फळ मिळेल आणि पाप करून पुण्य. मग पाप तरी का करतो मनुष्य? हा प्रश्न आज नाही 7-8 हजार वर्षापूर्वी अर्जुनाला पडला. आणि अर्जुनानं देवाला प्रश्न विचारला, आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बला दिव नियोजितः. नियोजनपूर्वक ठरवून जबरदस्तीनं कोण पाप करायला लावतंय? पाप कळत नाही का? कोण म्हणतं कळत नाही? राग मानू नका. बिडी वाढणाऱ्याला बिडी वाईट आहे म्हणून कळत नाही. बिडी चांगली असती तर त्यानं सांगितलं असतं, धुतले का तोंड सगळ्यानं, बैठकीत या आणि घ्या बिडी एक एक वडा. पण ते म्हणतंय आपल्या लेकराला, जवळच्या माणसं, नका रे ओढू, छाती जळते रे, बेंडके होते रे, नका ओढू. बिडी सिगरेट गांजा वाढणाऱ्याला नवीन, महाराज गाडी नवीन आहे तोपर्यंत आदळापट होऊ द्या, काही होत नाही. गाडी जुनी झाली की काही ना काहीतरी बिघडतंय, मग त्याला खोकला लागते. बरं दिवस खोकलतंय का? माणसं सगळे शिणून झोपली की हे अंतरुणावर पडल्या पडल्या एकदम खोकलत नाही, असं गेअरमध्ये येतंय. नुसत्या आवाजावर कळतंय टाकला बँड का. छटाकाचा, अर्ध्या छटाकाचा, 1.5 छटाकाचा हिरवा गार टाकला. त्या काळात सांगितलंय, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासेले घर थुंकोनिया. जन्मभर सुखानं नांदणारी बायको शेवट बेंडके उचलायला लागल्या. मय म्हातार मरण बी एकदा, किती दिवस याचे बेंडके उचलावी? 4 दिवस रडून बसल, खप नाही झालंय, इतके आदळापट करते. मग ते गेलं डॉक्टरकडे. डॉक्टरनं बघितलं, काय झालं? फासळ्या दुखायल्यात, घसा दुखायलाय, बेंडके पडतेत, बिडी ओढतो, सिगरेट ओढतो, गांजा ओढतो. डॉक्टरनं सांगितलं औषध देऊन काही उपयोग नाही, हे सोडावं लागेल तुम्हाला. बिडी सिगरेट गांजा सोडावं लागेल. ते माणूस डॉक्टरला म्हणतंय बिडी नाही ओढली संडासच होत नाही. बिडी ओढल्याशिवाय काही काही माणसं डबा घेतात आणि बिडी फुकतच. काही काही माणसं दात दुखत आहे. तंबाखू खाणं वाईट आहे कळत नाही का?
पण ते लगेच असं असं करतंय आणि टाकतंय तोंडात. नाही तंबाखू खाल्ली की जाडच ठणका लागतंय. 6 वेळेवर नाही प्याला की डोकंच जड पडतंय. मटण नाही खाल्लं हातपायाचाच गळाटा होतोय. दारू नाही पेली की टेन्शनच येतंय. मग हे वाईट गोष्टी आहेत म्हणून कळत नाहीत का? मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे सांगायची गरज आहे का? कीर्तन माझं, मी फेटा बांधून तिकडे येत असताना पोलीसची गाडी, अरे उखळीकर महाराज आहेत का? हो हो हो, चला कीर्तन. आज नाही, आज आमच्या साहेबाची पार्टी होती. बेरबार मटण हॉटेलमध्ये वाईट वक्त खाल्ले. मग त्यांनाही माहिती आहे आपण खाल्लेलं वाईट आहे. मग ते देवधर्माकडे खाल्ल्यावर येत नाही बाबा. बरं, काही माणसं म्हणतात दारू पिलं की काही कळत नाही. बोलणं विकत घ्यावं लागतं. लय हुशार माणूस हो, पण पिलं की बनगळते, काहीच कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही त्याला? हा, त्याला तोलं जाते, वकत आहे. हा, तुम्ही कितीही दारू पेलेल्या माणसाला पसाभर लेंड्या द्या, त्याला म्हणायचं हे काळे मनुकेत, खाय, रक्त वाढतंय, खाय. ते असं बघत आहे, असे डोळे. काय महाराज येड समजायलेत का? पेला म्हणजे काय झालं? लेंड्या द्यायला तर मनुके म्हणायला कळतंय ना त्याला. मग हे वाईट असं आहे आणि यानं दुःख होतं हे कळत असून सुद्धा का करतात? त्याचं उत्तर विचारलं अर्जुनानं कृष्णाला, आणि कृष्णानं सांगितलं त्यांना हे वाईट वागायला कोण शिकवित? काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन वैरिण एनम वैरिणम विद्धी. हे जगामध्ये माणसं जनावरं वैरी नाहीत, हे काम क्रोध वैरी आहेत. बाहेरचे वैरी नसतात, मध्ये वैरी आहेत. हा, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग महाराजे हे आहेत ना. मग हे दुःखच देणार. महाराज यांना हाकालता येत नाही का? आणि काय करतात काम करूत? तुमच्या देहात राहून तुम्हाला पाप करायला लावतात. आणि पाप करत असताना शब्द आहे अनिच्छन अपि बलात इव. इच्छा नसताना सुद्धा जबरदस्तीनं कोण. महाराज तुम्ही वार काही ना बघा हो, दारू पिणाऱ्याला बघा, दारू अशी घेत आहे, असं तोंड वाकडं तिकडं करतंय. परळीला माझे सगळे दोस्त आहे, सगळ्याच प्रकारचे. दारूचा ग्लास भरल्याबरोबर ते अगोदर असं करतंय. मी म्हणलं हे काय? तुम्ही निवद दाखवताना हे निवद, आणि मग असं करतंय. गांजा वाटणारी एकदमच चिलीम पेटवून गांजा चिलीम पेटवायची. बम बोले टेकडी वाले कैलाश के राजा चिलीम भराय ताजा. आपले वैद्य बोलत होते ना. आणि मग आणि पहिला मान कोणाला असते माहिती आहे का? डोळे खोलखोल गेलेले, दाबाड बसलेले, हाडं निघालेले, आणि ते बी असं ओढतंय महाराज जोरानं. त्या चिलमीला वर आग लागली पाहिजे, मग त्याला पहिला मान तुम्ही. बरं, त्याला पेल्यावर महाराज असं बडबड करतंय, थंडी वाजत नाही, पाऊस पडला तरी भिजलं तरी काय महाराज. तंबाखू खाणार कुठं वकल, आपलं थुकल. दारू पेणार कुठं वकल, आणि गांजा वाटणार काय भकल. हे काय अभंग नाही बरं का? नाही तर लोक म्हणतील महाराज कुठं शिकलात? हे वाईट गोष्ट शिकायची गरज नाही. हा, मृदंग शिकावं लागतो, भजन शिकावं लागतंय, तुम्हाला चाल अरो अवरो शिकावं लागते. शिव्या द्यायला शिकविलंय का कोणाला? कुठंतरी असा बोर्ड लिहिला का इथं शिव्या शिकवण्यात येतील. 3 महिने जर इथं राहिलात तर तुम्हाला 100 शिव्या पाठ करायला मिळतील.
कुठं लिहिलंय का वाईट गोष्ट? पण शिवाय शिकतोय माणूस. व अरे अभंग पाठ करावं लागते, गाणी पाठ करण्याची गरज आहे का? एवढूच हे लेकर पलदेशी पलदे. अरे तहसीलदाराची मुलगी देवाला नैवेद्य दाखवण्याकरता आली आणि वापस जाताना ती गाणं म्हणायली, बाबू टांगेवाला माझा जीवाचा मैत्र. हे शिकवलंय का? कलेक्टरच्या मुलीबरोबर मुलाबरोबर लग्न व्हायचं तर बाबू टांगेवाला हे हात दाखवून अवलक्षणच आहे ना. हा हे रे दसकटा जाऊ द्या. हा बैल मुझे मार. दुःख आपण खवळून दुःखाच्या मागं लागतो. महाराज हे काम क्रोध पाप करायला होतात. यादी काढली महाराज. मज कामाची निघाई ब्रह्मा कन्येशी धरू जाई. आमच्या नाथ महाराजांना तर 1-2 उदाहरणं नाही, यादीच दिली आहे जोहाराच्या रूपानं. कामाजी कोतवाली आणि नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वासा नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार आणि काया पुरीचा. जोहार माय बाप जोहार. ऐकल्यावर लोक म्हणले एखाद्या वेळेस झालं तर तेच महाराज लोक उगाडीत बसतात. महाराज हे 2-2च उदाहरणं. हरिहराची अब्रू घेतो काम आणि जमदग्नी दुर्वास दत्तात्रयाच्या वडिलाची बेजारी करते, परशुरामाची बेजारी करते क्रोध. मग 1-2 इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला सामान्य समजू नका, ती काही सरपंच नाही एका गावापुरता. 33 कोटी देवाचा राजा आहे तो. 100 यज्ञाची पुण्याई आहे. अमृत प्यायलाय. रंभा मेनकी उर्वशी तिलोत्तमा घृताची शची इंद्राणी प्राची अशा मुख्य नायका आहेत. 8 बायका नाचायला. त्याला गौतम ऋषीची पत्नी अहिल्या पटली आणि तिला भोगण्याकरता पाप केलं आणि त्या पापाचा परिणाम भगेंद्र नावाचा रोग झाला. भगेंद्र म्हणजे पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत त्याच्या शरीराला छिद्र पडले आणि त्या छिद्रामध्ये पू आणि आळ्या झाल्या. वास सुटला. अरे तो पुन्हा माऊलीच्या दरबारात आला आणि तिथं यज्ञ. इंद्र येऊन या भूमिशीन याग संपादिले. ती इंद्रायणी पाप नाहीस करणारी. म्हणून चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू. आणि म्हणून सांगितलं यात्रे अलंकापुरा येतील ती आवडती विठ्ठला. आणि पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं हे पंढरीहुनी आहे सोपे, जनाचे हरावया पापे, कळीकाळ कोपली आई कोपे नचले अलंकापुराची. म्हणून आळंदीला मधुकरी मागितली आणि महाराज झाला की लोक त्याच्या पाया पडते. तिथं मधुकरी खाल्ल्याशिवाय माऊली टिकू देत नाहीत बरं का. मी घरचं खायलं आणि तिथं अभ्यास करेल, नाही नाही नाही. महाराज 3 दिवसामध्ये 3 महिन्यामध्ये बरोबर हाकालून देते. काही ना काहीतरी प्रसंग पडतोय. गेलतो राहायला तिथं. मधुकरी काय आपल्याला मागू वाटत नाही. आम्ही बड्या घरचे, मग घरीच करून खावं लागलो. पण गावाकडं भांडणं झाले, हाणामारी झाली ना. आमच्या म्हाताऱ्याने एकाचा खून केला. यावं लागलं ना घरी. अरे यावं लागलं नाही, माऊली तिथं टिकू देत नाहीत. मधुकरीचं खाल्ल्याशिवाय. हे पा पुण्यवान मधुकरीचं पुण्याचं भिक्षेचं अन्न खाल्लं तर तपश्चर्या होती. आणि तपे विन दैवतन दिदल्या विन प्राप्त. दिल्याशिवाय मिळत नाही आणि तपश्चर्या केल्याशिवाय कळत नाही. महाराज त्या कामानं त्या इंद्राची तशी फजित केली. भगेंद्र नावाचा चंद्र झाला काळा. चंद्र अत्री आणि अनुसयाचा मुलगा. त्याचं देखणे पण पाहिलं आणि त्याला गुरुकडे पाठवलं. 33 कोटी देवाचे गुरु बृहस्पतीकडे. त्याचं देखणे पण पाहिलं, नाजूक पण पाहिलं. अरे चंद्रा तुला बगड काम नको, तू गुरुमाईच्या हाताखाली काम कर.
मग गुरुमाईच्या तिथं हाताखाली काम करता करता चंद्रानं गुरुमाईला पाहिलं, सुंदर देखण्या, तरुण. आणि बृहस्पती 33 कोटी देवाचे गुरु तपश्चर्या करून करून जोक्क म्हातारी झालेली. आणि सहज शंका विचारली, गुरुमाय तुम्ही इतक्या सुंदर देखण्या तरुण असताना 33 कोटी देवाच्या गुरुबरोबर कसं लग्न केलं? आता विचारलं तर त्या बाईनं खरं सांगावं ना. ती बाई म्हणली, माझ्या लग्नाच्या वेळेस तुझ्यासारखा गोरा गोमटा मला दिसलाच नाही. तेवढ्या एका गोष्टीनं त्याच्या मनात पाप निर्माण झालं आणि गुरुमाईला घेऊन गेला. तिच्याबरोबर 5 महिन्याचा संसार करून 5 महिन्याची गरोदर झाल्यावर आणून सोडली. आणि त्या चंद्रापासून गुरुपत्नीला बुध नावाचा मुलगा झाला आणि त्या बुधापासून चंद्रवंश आहे. आणि त्या चंद्रवंशामध्ये कृष्ण आहे. सूर्यापासून झाले ते सूर्यवंश, त्याच्यामध्ये राम आहे. तुम्हाला वाटतं का घोटाळे? अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. योगायोगानं त्या चंद्राच्या मनात काम निर्माण झाला. शाप दिला गुरुनं, तुला क्षयरोग लागेल आणि जगात तुझं तोंड काळं होईल. अजून साध्या गोष्टीमध्ये तुम्ही खून करा, मारामाऱ्या करा, काही माणसं तुमचा कैवार घेतील. पण तुम्ही व्यभिचार केला आणि बलात्कार केला, तुमच्या घरचे सुद्धा कैवार घेणार नाहीत. त्यानं पाप केलंय ना, मग पाप केलंय तर ज्या झाडाचे फळं त्याच झाडाखाली मरू द्या ना, कैवारच घेत नाहीत. त्याचा कैवार घेतली काही लोक म्हणतात ह्याच्यातही हात आहे का ह्याचा, हे काळ्या बाजारात हात आहे का ह्याचा वागण्यामध्ये. महाराज, नारद चुकला चाळा भजनाचा. भगवत दर्शनाला निघालेले काम निर्माण झाला आणि भजन सोडून दिलं आणि रुक्मिणीलाच बायको हो म्हणून मागं लागली. देवाकडे गेले, नारदा आज नारायण नारायण भजन नाही, काय करायचं म्हणला? रात्रंदिवस आम्ही भजन करावं. तुला 16,108 बायका आहेत, आम्हाला एक बी नाही. नारद ऋषीला देव म्हणले, मग लग्न करायचं का? आता म्हातारपणी आता तू कोण देईल? आपलं लेकरू कोण देईल म्हाताऱ्याला? आणि देवा दुसऱ्याचे घर दाखवण्यापेक्षा तुला 16,108 आहेत ना, त्याच्यातली एक दे ना. आता देवाला बायको मागितली, किती वाईट आहे. कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता, त्याची बायको आपण मागायची. पुष्कळाला सांगितल्याबरोबर ते म्हणले, महाराज हे काही नारदाचं खरं नाही. नारदाचं खरं नाही, मग आपलं खरं आहे का? लक्ष्मी कोण आहे? लक्ष्मी कोण आहे? महाविष्णूची पत्नी आहे, भगवंताची बायको आहे. मग तुम्हाला लक्ष्मी आवडती ना. पैसा कोणाला आवडत नाही? ऐसा कोण आहे हे जया नावडे. मोरीत अडकलेलं लेकरू सुद्धा पैसे बघून निघालं होतं म्हण. पैसा सगळ्याला आवडतो. मग लक्ष्मी दे म्हणतो, तन दिजे 100 रुपये, मन दिजे लाख रुपये. मग देवाचीच बायको मागायलोत का नाही आपण? तुमचं सोपं हो, तुम्ही देवाचे पाय धरा. लक्ष्मी पायाची दासी आहे, पाय लक्ष्मीच्या हाती. तुम्ही देवाचे पाय धरल्यावर लक्ष्मी दुसरीकडे जाईल का? येईल ना, पण तुम्हाला देव नको, लक्ष्मी पाहिजे. तुम्हाला पाप करा वाटते आणि पुण्याचं सुख मिळवा वाटते. मिरची खावं पण गोड लागावं. आता मिरची गुणधर्म सोडील कसा? पाप केल्यावर दुःखच होणार. महाराज, मग त्या नारदाची नारदी झाली आणि 61 लेकरं झाले. आणि रुक्मिणीने सांगितलं, अहो नारदराव, माझ्याबरोबर लग्न करायचंय ना, मी तुम्हाला हार घालते. नारदा म्हणला, आई साहेब माझं चुकलं होतं, मी बोलून गेलो होतो. घरात 2 चापटा मारायच्या. आपलं लेकरू चुकल्यावर आईनं घरात मारा का कोणालाही मारू द्या? आई म्हणते ना, माझं लेकरू मी मारील, लाडवील ते बडवील, पण दुसऱ्याला कसं मारू देईल मी? कधीतरी नवरा बायकोचं भांडण झाल्यावर नवरा म्हणलाय का, हो मुर्दंगे तुमचा हात लय लागतंय, हानाभर आमच्या बायकोला 2. भांडण नवरा बायकोचं होऊ द्या, पण बायकोला काय म्हणले, रे माझी बायको ना, माझी मी मारील, मारील तोडील माझी मी, तुम्ही का हाणायला?
इतका जर माणूस काही वार घेतोय तर नारदाला कृष्णानं पाठवलं, जिथं मी नसल तिथली बायको तुला. हातावर हात मारला, वचन दिलं. 16,106 घरं फिरला, प्रत्येक ठिकाणी आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोण दिले? 2 घरं राहिले म्हणला, जांबुवंतीचं एक आणि रुक्मिणीचं एक. जांबुवंती अस्वलीन, तिथं गेला तर कृष्ण फुगडी खेळू लागला. तिथून उदास झाला. इथं पटराणी म्हणला हिच्याकडतं असं. रुक्मिणी तुळशीला प्रदक्षिणा घालून पूजा करीत होती. नारदानं घरात फिरून बघितलं. आता हे माहीत नसल्यामुळं विचारलं, नारदा मी इकडे काय बघायलाच घरी? म्हणले कृष्ण आलाय का? म्हणले आले नाहीत देव. सुस्कारा सोडला, बंपर लॉटरी लागली म्हणला. साधी बायको मिळायची तर पटराणी मिळाली. मग गेला जवळ. रुक्मिणी, आई साहेब म्हणणारा रुक्मिणी म्हणल्यावर ती म्हणली काय नारदा? नारदा म्हणायचं नाही, कृष्णाचं आमचं असं ठरलंय, जिथं कृष्ण नाही तिथली बायको मला, ती माझी बायको होणार. हे बोलणं ऐकलं. रुक्मिणीला कळालं, महाराज अकलमंद को इशारा काफी. हां, बरोबर इशारा कळाला. ते म्हणली मग नारदराव म्हणलं की खुश झालं. मी अशी जर तुमच्या बरोबर आले तर तुम्हाला माझा नवरा मला तुमची बायको म्हणतील का? ही कृष्णाची बायको रुक्मिणी आहे आणि हे नारद चाललेत दोघं. मला तुमचे बायकोन तुम्हाला माझा नवरा म्हणण्याकरता कृष्णाच्या नावचं मंगळसूत्र काढून टाकले. 2 हार तयार करते. तुळशी वृंदावर तुम्ही मला हार घाला, मी तुम्हाला हार घालील, तुम्ही पुढे माग मी. मग म्हणतील हे नवरा बायको चाललेत. म्हणून आपल्याकडं पद्धत आहे, नवरा नवरी जोडी सगळ्या पाहुण्याच्या थोरा मोठ्याच्या पाया पडण्याकरता, देवधर्म करण्याकरता, सत्यनारायण करण्याकरता. कशामुळं जोडी? सगळ्याला कळावं ही बायको आहे. आणि बायकोला बरोबर घेऊन किती माणसाच्या देखत गेलं तर भ्यायची गरज आहे का? लग्न झालेले. बरं, बायकोच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला घेऊन जायचं असल्यावर तो तिकडून ये, मी इकडून येतो, मग तिकडून झाकली मोठ. नारद ऋषी म्हणले हे बरोबर आहे. लगेच गेलेच. विना चिपोळ्या खडा उपरणं वगैरे ठेवून दिलं. पितांबर काढून टाकला. ज्या डोहाला पार्वतीचा शाप होता त्या डोहामध्ये गोमतीच्या उडी मारली. बाहेर निघालं तर बांगड्या, नथनी, महबूबा, झुमके, कुडकं, मिडकं, हेडकं. नारद की तो भई नारदी स्त्री झाली. बाहेर आले. काळा कभिन्न दात दाडा, अकराळ विकराळ, लंगोटी नेसलेली, जॅकेट घातलेला धीवर राज, कोळ्याचा राजा आला. मनगट धरलं, जबरदस्तीनं मारीत नेलं. वर्षाला एक असे 60 संवत्सर झाले. प्रभव विभव नाव संवत्सर. आणि पाडव्याच्या दिवशी संवत्सर बदलतंय. वर्ष बदलतंय जानेवारीला, 1 जानेवारीला, पण संवत्सर बदलतंय पाडव्याला. नववर्ष पाडव्याला असतंय हिंदूचं. आपण येडे हॅपी न्यू इयर म्हणून 1 जानेवारीलाच करायला, ते इंग्रजाचं आहे, आपलं नाही. योगानं 60 पोरं वारं घालायला मेल्यावर एक बी पोरगी नाही. 60 पोराच्या पाठीवर 1 पोरगी झाली, तिचं नाव कपिला षष्ठी. आता 4 लेकरं बेजार करतेत महाराज. 61 लेकरं कसेच होत असतील? माय 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 तुमचा रग जीवच देते म्हणली. कोण म्हणली? हा, नारदी. नाही तर तुम्हाला विचारलं नारदी म्हणली, नारद नाही. त्याच डोहात ओढी मारली. बाहेर निघाली. धीवर राज नाही, 60 लेकरं नाही, 61वी पोरगी नाही. शरीर बघितलं. नारदात अरे बापरे म्हणला, नुसतं रुक्मिणीला बायको होण्याकरता आंघोळ केली तर एवढं 61 लेकरं झालं, बाळातपणं झाले. विनाची पुड्या उचलल्या, नारायण नारायण करीत निघाले. तुम्ही दवाखान्यात ॲडमिट झाल्यावर तुम्हाला मनाला येईल त्यावेळेस उठून निघून येता येते का? त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, डिस्चार्ज. हां, तसं शेवट रुक्मिणी आईसाहेब वेशी जवळ. अहो नारदराव पळत गेले पायावर.
हाणून घेतलं, तुमचं लेकरू होतं, माझं चुकलं होतं तर 2 हाणायच्या, पण 61 लेकरं. नारद की तो भाई नारदी महाराज. हे महाराज लोकांना वाढवून सांगायची सवय. 8 हात लाकडून 15 हात दिलपी काढतात. वाढवून सांगायची सवय. हां, आता तुम्हाला खोटं वाटल, आम्ही दुसरीकडे गेल्यावर आम्ही सांगणार. तिकडं कीर्तनाला गेलतो एकादशीला, योगेश महाराजांना कीर्तन दिलं होतं. महाराज काय समाज होता, मंडपात जागा पुरत नव्हती. लोकाला पुढे पुढे सरका म्हणलं, पायाजवळपर्यंत माणसं. आता इथं खरंच तुम्ही हल्ला नाही ते सांगल का मी तिकडं? तिथं सांगणार काय समाज, काय खेळाय. माझी एकादशी होती, काय मजा आली महाराज. काय स्पीकर होतं, काय मृदंग होता, काय टाळकरी होते. मनी जाव चटणी भाकरी जरी भुकेला मिळाली तर काय म्हणायचं? मॅच बासुंदी खाल्ली, श्रीखंड खाल्ला. मला एकानं महाराज भाजी आवडती, मस्त केली भाजी. आणि त्या अंधारात बाईनं भाजीच्या ऐवजी वाटी भरून ठेसाच दिला. आता माझी पद्धत आहे, मी शिल्लक ठेवत नाही. घ्यायचं तितकं खायचं, खायचं असेल तरच घ्यायचं. भाजी म्हणून असा पोळीचा तुकडा घेऊन खाल्ल्याबरोबर पाणी पिलं. टाकूनही देईन, राहू द्या म्हणून नाही. माझी पद्धत आहे, आमच्या संस्थेची पद्धत आहे. माझे गुरुजी मला ज्यांनी अध्यक्ष केलं ते कुरेकर बाबा आजही महाराज ताटामध्ये हात धुवून ते विसळून पेतेत. शिल्लक ठेवायचं नाही. माझ्या अध्यक्ष संस्थेचा झालो ना, 500 विद्यार्थ्याची पंगत, बशीवर खरकट निघत नाही महाराज. सूत्रच असते, घ्यायचं तितकं खायचं, खायचं असेल तरच घ्यायचं. जे खायचं नाही तेच पहिलं वाढू द्यायचं नाही. पंगत ज्याची त्याचा खर्च, वाढणाऱ्याचा आहे का, खाणाऱ्याचा आहे का? घ्या भात, आम्हाला खायचा नाही ना, राहू द्या. घ्या शिरा, आणि मला शुगर आहे, खायचा नाही, पडू द्या. मग 500 माणसाचं जेवण आणि 150 माणसाचं खरकट. आणि खरकट ठेवणाऱ्या माणसाला आज ऐकतो, तुम्ही अभंगाप्रमाणे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, हे जरी जमलं नाही तर एवढंच लक्षात घ्या की उखळीकर महाराजानं सांगितलं, ताटात अन्न उष्ट ठेवायचं नाही. 2 घास कमी खाल्ले तरी हरकत नाही. एवढं जरी शिकलात ना, मला माझ्या कीर्तनाचं पुण्य मिळालं. महाराज अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकार करी. जन्मभर जे खरकट ठेवतात ना, त्याला शेवट देव खाऊ देत नाही. म्हातारं, शुगरवालं सगळे म्हणले खाऊ नका, खाऊ नका. त्याच्या देखत दुसरे गोड खायचे, त्याला खाऊ द्यायचे नाहीत. मरायला टेकलं. काय आवडतंय, काय खायचंय? मरायला टेकलात. गुलाबजामुन खाऊ वाटायलाय. लोक म्हणले आता मरणार आहे, त्याची वासना राहील, भूत होऊन लागल खाणाऱ्याला, द्या द्या. मग त्याला उठून बसविलं, त्याच्या तोंडात गुलाबजामुन टाकला. त्यानं उष्ट ठेवलेला असल्यामुळं त्या अन्नानं शाप दिला. गुलाबजामुन तोंडात टाकला ना, असा खाणार, त्याला आला ठसका. गुलाबजामुन तोंडातून असं केलं, गुलाबजामुन बाहेर पडला आणि मान पलटीन मेलं. लोक म्हणले बघा, खाऊ सुद्धा दिला नाही घास. घास गिळी सत्ता नाही हाती, घास गाण्याचे सुद्धा. मग बाकीचे माणसं म्हणले खाऊ दिलं नाही हो देवानं, शेवटचा घास सुद्धा खाऊ दिला नाही. का खाऊ दिला नाही? त्यानं उष्ट ठेवून त्याच्यावर हात धुत होता ना, त्या अन्नाचा अपमान केला. अन्न परब्रह्म आहे म्हणून सांगत असतो मी, कमी घ्या पण घेतलं तितकं पूर्ण खा. उद्याच्या 4 दिवसानं का होईना तुमच्या इथं काला झाल्यावर मोठी पंगत होईल. वाढणाऱ्याला सांगायचं, उखळीकर महाराजांनी सांगितलंय ना, जबरदस्तीने घे म्हणून अन्नाचा अपमान करायचा नाही.
आणि जबरदस्तीनं वाढलं आणि जबरदस्तीनं खाल्लं, पचत आहे का ते? नाही. रात्रीच उठतंय जास्त खाल्ल्यावर. आपण मोटरसायकल चालवतो ना, ओव्हरफ्लो झाल्यावर गाडी किक मारलो चालू होती का? ती पोंगळी फोकावं लागती. तसं ओव्हरफ्लो झालं खाल्ल्यालं अर्ध्या रात्रीच. सोडा आहे का? लिंबू सरबत आहे का? इनो आहे का? थम्सअप आहे का? का मळमळ करायले? कमी खा. हां, आणि शास्त्रे महाराज, कमी खाणारा मनुष्य जास्त दिवस जगतो, त्याला रोग होत नाही. मर्यादेपेक्षा जास्त खाल्लं की त्याला रोग. योगानं तसं मज कामाची निघाये ब्रह्मा. महाराज, ह्या काम क्रोधाला हाकालता येत नाही का? हे वसती चैतन्याचे शेजारी या देहातले वतनदार आहेत, यांचं 7-12वर नाव आहे. आणि परस्पर हाकालण्याचा प्रयत्न केला, तलाट्याची नोकरी जाईल, गिरदावरची नोकरी जाईल, तहसीलदाराची नोकरी जाईल. हक्काचे ते हे वसती चैतन्याच्या शेजारी. मग त्यांनी मनानं जाण्याकरता काही इलाज आहे का? अशी मंडळी कामक्रोधाच्या पापानं त्रस्त झालेली, वैतागून गेलेली मंडळी आमच्या तुकोबारायाकडे आली आणि तुकोबारायाला सांगितलं, कामक्रोध मनानं निघून जातील असा काही इलाज उपाय आहे का? तुकोबारायाने इलाज सांगितला आणि मी सांगितलेल्या इलाजाप्रमाणे तुम्ही काम केलं तर तुम्हाला काम क्रोधाला हाकालायची गरज नाही. काम क्रोधे के काम क्रोधे के तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. काम क्रोध घे, काम क्रोध घे. भजने कमी असलेले चलतील पण चांगले पाहिजे. आमच्याकडं 50 जनावर आहेत, गाई म्हशी. कुठं निघालात? दूध उसणं आणायला. कारण 50 आहेत पण सगळे पुष्कळ ठिकाणी मला तशीच वेळ येते. इतके महाराज 100 टाळक. जाऊ द्या दुसऱ्याचं. योगेश महाराज जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये माझं 5व्या दिवशी कीर्तन. कनिविन सोपटेन कणसे लागले मनाप्रमाण, तुझे तूच मन की. तू मानानं ताणून उभा राहशील तेवढ्या लोकात तुला मान मिळेल. आम्हाला म्हणायलात का तुम हागे लढून आमपीचे कपडे सांभाळते. काम क्रोधे केले घर रीते. हाकाललं का? त्यांनी घर सोडून निघून गेले. कसं काय? साधं उदाहरण देतो. इथं लाईट गेली, अंधार पडला. बोला फुलाला गाठ. तुम्ही म्हणलात महाराज फराळ तुम्हाला करायचा आणि लाईट गेली. आमच्या आकाशनं काय सांगितलं? थर्मलच्या गावचं आहे, आम्ही आल्याबरोबर लाईट येणार. आली का नाही? ताई आली ना लाईट उजेडात. तसं आहे महाराज, बोला फुलाला बोललं त्याप्रमाणे व्हावं लागतं. त्याला वाचा सिद्धी म्हणतात. योगानं लाईट गेली, अंधार झाला. तुम्हाला विचारतो, तुम्ही किती मृदंग वाजवल्यावर पुन्हा लाईट येईल, अंधार जाईल? टाळकरी नाचून महाराज भजन करायलेत. यांनी किती बी नाचला आणि किती टाळ वाजविला, अंधार जाईल का? नोटा मोजल्या 1, 2, 3 किती हजार, किती लाख. लाईट जाईल, अंधार जाईल का? नाही जाणार. आणि स्पीकरवाल्याला विचारलं, बटन दाबलं, लाईट लागली. आणि तुम्ही सांगितलं घंटाभर अंधार पडला होता, इतक्या रात्रीचं कुठं अंधाराला जा म्हणाव. राय बाबा कोपऱ्यात, इथं राहते का अंधार? त्या अंधाराचाच प्रकाश होतोय. म्हणून
तसं अंधार घालवण्याकरता घालवायची गरज नाही, तुम्ही प्रकाश केला की अंधारच मनानं प्रकाश होतो. तसं कामक्रोधे केले घर रीते. महाराज देहाच्या आश्रयानं राहिलेले कामक्रोध यांना हकालण्याकरता विठ्ठल देहात भरायचा. विठ्ठल म्हणजे लाकूड का, विठ्ठल म्हणजे दगड का, विठ्ठल म्हणजे कपडा का, विठ्ठल म्हणजे कागद, विठ्ठल म्हणजे घट्ट का, विठ्ठल म्हणजे पातळ, विठ्ठल काय आहे आणि तो देहात कसा भरायचा त्याचा क्रम सांगितलाय तुकोबारानं अभंगाच्या पहिल्या चरणात. बोला बा विठ्ठल पहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल पहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल पहा बा विठ्ठल, बोला बा विठ्ठल पहा बा विठ्ठल. रब विठ्ठल जीवा भावे, रब विठ्ठल जीवा भावे, येणे सजमाना गाले हवे, येणे सजमाना गाले हवे. करावा विठ्ठल जीवा भावे, करावा विठ्ठल जीवा भावे, येणे सजमाना गाले हवे, येणे सजमाना गाले हवे. क्या बात आहे महाराज. बोलावा विठ्ठल भजनाला फार महत्व आहे. आणि आळंदीत इतके दिवस राहून सुद्धा मी भजन करीत नव्हतो म्हणून मला भजनाला विनंती करावं लागते. दाते दान करा मनारे प्रमाण. भजनच केलं नाही आळंदीत शिकायला, बोलायला शिकलो महाराज. आळंदीत संस्थेत जाण्याच्या अगोदर मी भाषणं करीत होतो. जनसंघाचे भाषणं केलेत प्रमोद महाजन बरोबर. गोपीनाथरावनं माझ्या नंतर भाषणं सुरू केली. असं महाराज हिंदुत्वाबद्दल बोलायचं मुसलमानाच्या विरोधात. ते नसीम खान वस्त्रोद्योग मंत्री, माझं पश्चिम घाटकोपरला भागवतात विषय निघाला तर महाराज त्या नसीम खाननं सांगितलं, क्या महाराज लाख रुपये की पंगत दे दी, तुम इस्लाम के खिलाफ बोलते. म्हणलं तुमचा धर्मच हिंदू धर्माच्या विरोधात आहे. बघायचं का आपलं लिहिणं असं, मुसलमानाचं असं. आपण सुईशी मांडी ते पालथी मांडी, आपण शेंडी ते दाढी, आपण पूर्वेला ते पश्चिमेला, आपण सूर्याला ते चंद्राला. नाही, पूर्वीच्या काळामध्ये माणसं बघून वाढायला होते बरं का. आमची आजी म्हणायची पंक्तीला कुठेही बसा, वाढणारा ओळखीचा पाहिजे. वाढणारा ओळखीचं जर असलं, कोशिंबीर, भजे, गुलाबजामुन, बासुंदी, तिथं येऊन वाटते अण्णा इथं बसलात का, घ्या आणि तिथंच बसू द्या, थोडे भजे द्या, दमान येईल ना. ओळखीचं नसल्यावर एसटी मध्ये सुद्धा ओळखीचं असलं, उठा बसू द्या ना. आणि बाकीचे माणसं उभे त्यांना बसू देत नाही महाराज. म्हणून कधी ड्रायव्हर कंडक्टर ओळखीचा असावा, एसटी चुकत नाही, ओळखीचे पाहिजे. तसं त्याप्रमाणे तुम्हाला ओळखीचा. मग विठ्ठल बोलायचा म्हणजे काय, सोपं आहे महाराज. विठ्ठल बोलावा म्हणजे विठ्ठल इतकाच उच्चार करायचा. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चार. तुम्ही काय करायचं नाही, टाळी वाजून विठ्ठल म्हणायचं. जमते का बघायचं का. हा, विठ्ठला विठ्ठला, टाळी वाजून विठ्ठल म्हणण्यामध्ये आणि दुःख नाहीसं करून सुख मिळण्यामध्ये काय कार्यकारण भाव संबंध आहे. टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर, अरे विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. जे पाप दुःख देते ते विठ्ठल म्हणल्यावर पापात जळून जाते.
जळती दोषाचे डोंगरन शुद्ध होती नारी नर. आणि एका जन्माचं नाही, ब्राह्मण सांगतं ना, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरीसो, कोणत्याही जन्मातलं पाप दुःख देणारं ते जळून जातं. म्हणून जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मांतरीची. महाराज हे टाळी वाजून विठ्ठल म्हणल्यावर पाप कसं काय जळतंय? हे आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेची पासबुक आहेत. आणि तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे, पासबुकावर 2च प्रकारची नोंद असते, पैसे भरले किती काढले किती. मग तसं या हातावर ज्या रेषा आहेत ना, त्याला हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. तुम्ही ज्योतिषाकडे भविष्य पाहायला गेल्यावर काय दाखविता? हात, डेरी, गुडगा, जीभ, हात. आणि ते असं बघत आहे, तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही. तुमच्या जवळचीच माणसं तुम्हाला दुःख देतात, तुम्हाला चांगल्या गोष्टीला दानधर्म घडत नाही. तुमचं घर भरलेलं असते पण देव तुम्हाला खाऊ देत नाही. तुमची मंडळी चांगली पण तुम्हाला सुख मिळत नाही. ते म्हणलं हे हातावर कसं काय, या रेषेवर कसं काय? कोणत्या रेषेचं कोणतं सुख आणि कोणतं दुःख आहे सांगा. मग त्यांनी सांगितलं, वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं, त्याला पामिस्ट्री म्हणतात इंग्रजीमध्ये हस्तरेषेला, आणि संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक. मनगटापासून मधल्या बोट्यापर्यंत उभी रेख गेलेली असती, ती ठसठशीत असली की त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येतो. खरंच आहे महाराज, लय पैसे हातात येते तो. पण तुम्ही कसं काय ओळखीलं? टिकत नाही, पैसा आलेला टिकत नाही. कुणीकडे जात असेल आम्हाला कळू तर द्या. धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असली तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, बुडवून जातात. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या फुली असली, आप्त, इष्ट, नाते, गोते, सोयरे, दारे, पाहुणे, रावळे, पुरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकले, द्या बाबा, द्या बाबा, तुमचे फेडू बाबा, फेडू बाबा, द्या बाबा. गोड बोलून घेत आहे, पोरीचं लग्न होऊन तिला लेकरं बाळ होते, पोराचं शिक्षण होऊन त्याला नोकरी लागते, म्हातारं दुरुस्त होऊन घरी येत आहे. आणि हे सावकारानं, तुम्ही घेतले होते ना तुमच्या कामाला, आता माझे पैसे द्या. देऊ, आम्ही काय बुडवून चाललोत का, मरायलोत का? देऊ ना. नाही, तुमच्या कामाच्या वेळेस तुम्ही घेतले ना, मग आता मला दिले पाहिजे. आणि नाही देत, काय करणार आहेस? बुडाली. भांडण करावं का? हां महाराज, पैसा टिकल कसा? बोरला पाणी टिकाव का नुसतं लागाव? टिकलं पाहिजे. उन्हाळ्यात सुद्धा बडबड बडबड बोर. मग कसं टिकल? ज्याची करंगळी अनामिकेच्या शेजारच्या 2 कांड्याच्या वर आहे, त्याला चांगल्या कामाला दान घडतं. अग्नीतही धान्य टाकल्यावर स्वाहाकार होतोय, पण त्याला पुढचं पीक येतं का? आणि तेच जर मुठीनं ओटीतून मुठीत घेतलं आणि शेतात पेरलं, मुठीनं पेरलं तर कोटीनं घेता येतंय ना. 1 कण पेरला तर एवढं कणीस येतंय. इतका कोणतीच बँक इंटरेस्ट देत नाही बरं का, जमीन देती. म्हणून माता, धरणी माता म्हणतात. योगानं तसं चांगल्या कामाला, संत महात्म्याच्या सेवेला, नामस्मरणाला, अन्नदानाला, तीर्थयात्रेला, जपतपानुष्ठानाला, परमार्थाला, धर्माला तुम्ही मदत केली की तुमचा पैसा टिकतो. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पंक्ती चालू आहे. ज्ञानोबाचा सोहळा निघाला त्यावेळेसपासून, आणि अजून महाराज पंगती करणाऱ्याला गरिबी आली नाही. 7 पिढ्या झाल्या, गरिबी आली नाही. तुमच्याही गावात पंक्ती होतात ना, लागला का कुणी भिकेला? दारू पिण्यामुळं, मटका खेळल्यामुळं, जुगार खेळल्यामुळं, वाईट वागल्यामुळं त्याची बरबादी होत असेल. पण परमार्थामध्ये दिल्यावर येथे 1 शीत दिल्या अन्न कोटी कुळाचे होईल दर. महाराज 2 कांड्याच्या वर काही नाही, पण 2 कांड्या इतकी, 2 कांड्याच असेल तर परमार्थाला गोड बोलतंय ते. एवढंसं गाव, मग काय महाराजाची यादी, कार्यक्रम, काय डेकोरेशन, काय मंडप, काय समाज, काय वाजवणारे, काय म्हणणारे, काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू.
आणि गावकरी कारभाऱ्यानं पावती बुक टाकलं. सप्त्याला काही मदत करते निघते, गोड बोलते पण देत काहीच नाही. आणि ज्याची 2 कांड्याचे कमी आहे ना ती गोडही बोलत नाही. तुमच्या सप्त्यात एवढा मोठा सप्ताह काय करायचंय? मालकरी लोकाला उगाच माणसं जमवायचे, वर्गण्या करायच्या, खाऊ घालायचे आणि टाळ, रात्रंदिवस टाळ. डोकं किट्ट झालं. माणसंच बोलवायचे तर पैसे द्यायची गरज नाही. मनानं माणसं येतात. कीर्तनकार, प्रवचनकार बोलण्यापेक्षा, भागवत कथा, रामायण, शिवपुराण सांगण्यापेक्षा सुरेखपणे कर. सपना चौधरी, गायत्री पाटील, झिंगनंग चिकनंग. तिथं पुढे म्हणण्याची गरज नाही. आमच्या परळीला महाराज ती सपना चौधरी आली. धनंजय मुंडेने सांगितलं, दादा आहेत का? आहे. मग म्हणले, आज स्टेजवर या, तुमच्या हातानं सत्कार. आता गावात राहायचं असल्यामुळं मी गेलो. त्या सपना चौधरीनं बिचारी उघडी नागडी उघडी काही नाही आणि व्यवस्थित गाणी म्हणली, नाचली. माझ्या आयुष्यामध्ये परळीमध्ये तेवढा समाज मी बघितला नाही. सगळे मागं सरका, त्या बाईला नाचायला जागा ठेवा. सगळे पुढे आणि कीर्तनामध्ये पुढे या. अरे महाराज मी सांगायलो, बसा बसा, सुरू होत आहे, बसा. स्पीकरवर सांगायलो. एक म्हातारे निघालं, महाराज महाराज. मी म्हणलं, बसा बाबा, लांबून हेरत नाही. मी नको नको म्हणलं, ते म्हातारं आलं पुढे एकदम. आणि त्या बाईनं नाचण्याच्या अगोदर तिच्या तोंडावरून हात फिरविला. किती सुंदर आहेस, किती देखणीस, किती नाकी डोळी निचस आहे, कशी नाचती माय आणि कशी बोलती, किती आवाज चांगला आहे. मी म्हणलं, बाबा बसा ना, माया येते हो. म्हणलं, घरी म्हातारीला हाणूनच आलो. अरे जिनं जन्मभर तुला सुखादुःखाला साथ केली, त्या माय माऊलीला तुम्ही बायको म्हणून मायबाप सोडून ती तुमच्या करता येते आणि तुम्हाला सुख देते. आणि बाजार बसवी जरा नाचली तर किती चांगलं झिन्ना नांग चिकन. अरे हा महाराज, कधीही लक्षात ठेवा, वाईट गोष्टीला फळ वाईटच आहे. चांगल्या गोष्टीला कष्ट पडतील. आता तुम्ही माय माऊलीला विचारतो, घरच्या घरी माणसाला जीव घालण्याकरता स्वयंपाक करत असताना ताई हात पोळत असतील ना, त्रास होत असेल ना. आता एक गॅस आणि सिलेंडर वगैरे निघाले. पहिलं चूल होती, गौऱ्या होत्या, लाकडं होते. किती फुंकू फुंकू अग्नीपुढे साकत असताना चटके बसत असतील ना. पण तितके चटके बसून जेवणाऱ्याला सांगितलं, आज पोटभर जेवलो, लय स्वयंपाक जमला, शिन जातं का नाही. त्यानं कच्चाटून खाल्लं. कसं काय झाला स्वयंपाक? काय नाही, नेहमी जनावर जसं पंधाड खाते तसं खाल्लं. ती बाई म्हणती, पुढच्या वेळेस येत आलीस ना, पुढच्या वेळेस आल्यावर तुला कणिकेचेच उंडे मृदंगाला लावते. ते चपाती नाही करायची, खाय कणिक, खाय तांदूळ, खाय डाळ, वर पाणी आणि इष्ट्याचा कॅंडा. नाही महाराज, कधीही कष्ट ज्याने घेतले त्याला सुख मिळालं पाहिजे. कधीही लक्षात ठेवा, पायाचा दगड पक्का असला बिल्डिंग ढासळत नाही. किल्लारीला भूकंप झाला, मोठमोठ्या बिल्डिंगी पडल्या, पण नीलकंठेश्वराच्या मंदिराचा दगड हलला नाही. बद्री केदारला ढगफुटी झाली, मोठा स्टेज एवढा दगड पायरीला येऊन बसला, तिथून पांगून पाणी. दुसरीकडे पुढे रेल्वे रुळ, सिमेंट कॉन्क्रीट डांबर रोड वाहून गेले, पण केदारेश्वराचा चौथऱ्याचा दगड हलला नाही. ही देवाची करणी हो. एवढ्या कोरोनामध्ये नामचिंतन करणारे मंदिर बंद झाले, मठ बंद झाले, दिंड्या बंद झाल्या, अन्नदान बंद झालं, देवदर्शन बंद झालं. पण महाराज फक्त पुन्हा जे वाचून राहिले ते देवानं बरोबर वाचवलं. आणि काही जण
बोलू लागलं. कसला रोग निघालाय हो. माणसं बोलत बोलत खोकला येतंय की लगेच गळा बसतंय की लगेच माणूसाचा जीव जाते. मग असं बोलत असताना एक्कानं असं करा, कोरोना आहे, मरतंय. मरणार नाहीत का? तुम्ही नाही का मी नाही, सगळेच मारणारे. येथे उरो नाही आले अवतार. ज्ञानोबारे तुकोबारेनं अवतार घेतला तर त्यांनाही जावं लागलं. मग आपलं काय, मोठमोठे गेले पुराण, तिथं चिलटानं मांडलं घरानं. पूर आला, हत्ती बुडून जाऊ लागला, उंट बुडून जाऊ लागला. आणि तिथं शेळी मावशी 2 बोटाचं शेपूट त्या पाण्यात घालून बघू लागले. काय बघायला, पाणी किती खोल आहे बघायले. बरं तिचं शेपूट तरी मोठं का, गाईसारखं बैलासारखं डोंगण झाकता येत नाही, माश्या वारता येत नाही, इतकंच हालतंय डुकू डुकू डुकू. विद्या अल्पपरीन गर्व शिरोमणी. ज्याला काही कळतंय त्यानं बोलावं, ज्याला काही, म्हणून तर शब्द आहे, बळविन शक्ती बोलू नये. तुम्हाला कळत नाही ना, मग बोलू नका. नाही महाराज, आम्हाला आयुष्य मिळावं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दान धर्म चांगलं पुण्यकर्म करू. आयुष्य करंगळीच्या पहिल्या खांद्यापासून पहिल्या बोटापर्यंत आडवी रेग गेली असती आयुष्याचे, ती इथपर्यंत जर असेल रेग तर 100 वर्ष. मला थोडी कमी आहे 92, नाही आणखी थोडी कमी आहे 87. महाराज त्या रेगेला 2-4 फाटेच फुटलेले आहेत. ते चिकनगुनिया, कोरोना, ओमायक्रॉन, झटका, ॲक्सिडंट, ऑपरेशन, खलास. महाराज पोटा पाण्याचं जगायला असं ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्यानं अन्नदान केल्यामुळं ते चिन्ह येते, त्याला देव उपाशी राहू देत नाही. ज्याचं चिन्ह नाही त्या बाईनं जरी स्वयंपाक केला 10 माणसाचा तर 8व्याच माणसाला कमी पडते. अन्न पुरतच नाही. ज्या बाईच्या अंगठ्यावरच जव आहे तिनं स्वयंपाक केला की 10 माणसं जेवतील, 15 माणसं. महाराज काय स्वयंपाक आहे, काय स्वयंपाक आहे, अन्नपूर्णा तिथं. महाराज लग्नाचं कसं, करंगळीचं शेवटचं कांड आणि आयुष्याची रेषा पुरुष. माणसं बघत येतच हो, गडी बघत येत असं, पण बायाची पंचायत व्हायली, उजवा हात का डाव्या हात. मग असं का असं बघायलेत ना. महाराज असं बेधडक उघड बघत जाव, काय भीती नाही, तुमचं नशीब आहे ती. पण माणसं उघड बघत नाहीत ना. योगानं एक गव्हा एवढी रेग असते इथं. एक रेग असली तर एक बायको, 2 रेग असला तर 2 बायका. जास्तच गुतुड असेल तर मला विचारू नका, तुम्ही काय घोड केले मी कशाला सांगू. मग महाराज लग्न झाल्यानंतर आमचा संसार सुखाचा होईल का दुःखाचा? लग्न झालेल्या पुरुषाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल, गरिबी राहू द्या, दोघंही मोलमजुरी करू द्या, पण बायको नवऱ्याला सांभाळील, नवरा बायकोला सांभाळील, दोघं सुखानं राहतील. दोघं एकमेकाकरता मेड फॉर इच अदर. तू मेरे लिए मैं तेरे लिए. ज्याचं चक्र असेल. बाई म्हणली तुम्हाला एकादशी, मला तर उपवास नाही, मग तुम्हाला कसं करायचं? पैसे नाहीत का आपल्याकडे? बस गाडीत बसलं, शहरात नेलं, पंचतारांकित हॉटेलमध्ये पंचपक्वान्नाचं खाल्लं आणि बसले गाडीत. झालं ना पोट भरलं, स्वयंपाकाची बेजारी नको, खाल्लं ना बस गाडीत बसली, खिडकीतून बघू लागली. काय बघायलीस? साड्या किती चमचम चमकायल्यात. वळविली गाडी. घे 6 वारी घे, 9 वारी घे, काटापदराची घे, शिफॉनची घे, सिल्कची घे, टसर सिल्कची घे, रेशमाची घे, पैठणी घे, 15 साड्या. एवढ्या काय करायच्या? कीर्तनाला वेगळी, हरिपाठाला वेगळी, दिंडीला वेगळी, पारायणाला वेगळी, काकड्याला वेगळी, प्रसाकडला वेगळी, मरायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी. इतक्या साड्या. घे दागिने, टाप्स घे, इयरिंग घे, कंठी घे, कावळी घे. इतकं खुश सदा श्रंगार भूषणे. बायको पुढे. आणि एके दिवशी बायको काय म्हणली, आज मला स्वयंपाकच करू वाटणं, चला ना हॉटेलमध्ये. शोकलीस का म्हणला? मुस्कार फोडेल. स्वयंपाक कर, घर भरलेलं आहे आणि स्वयंपाक कर म्हणलं.
मी नग म्हणलं तर तुम्ही देतात. नवरा मी आहे, तू नांदायला आलीस. भोपळं इळीवर पडलं तरी भोपळं चिरतं, आणि इळी भोपळ्यावर पडल्यावर भोपळं चिरतं, इळी चिरत नाही. तू नांदायला आलीस आणि तुला जर नवऱ्याला स्वयंपाक सुधार चल माहेरी जाय. तुला वाटल तू माहेरी गेल्यावर मी मागं न्यायला येईल संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. त्या केशवला नाही मिळालं म्हणून कमाईवालाय. सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहुणे तो माझे नातेवाईक. कोणालाही म्हणलं लग्न करायचे, बाबा कुठं लेकरू तुझ्या बरोबर देऊन गाव गाव फिरवाव, एका ठिकाणी तो उखळ टेकत नाही. आता काय करावं बरं? दिसायला चांगला नाही का, कमाईला चांगला नाही का? 25-25 लाखाच्या गाड्या आहेत महाराज, 50-50 प्लॉट आहेत. आळंदीला, देहूला, त्र्यंबकेश्वरला, इगतपुरीला, नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी लाख लाख रुपये देणगी आहेत माझ्या. मी उखळात काही ठेवीत नाही. तुम्हाला वाटत असेल महाराज लोक पैसे गोळा करायचे, मी उखळात काही राहिलं की त्याला मुंग्या लागतात. त्याच्यामुळं आलं की द्यायचं, आलं की द्यायचं. योगानं तसं महाराज का अजून नाही झालो. आता 78 संपून 79 लागले. 79 वर्षापर्यंत असा जर गुटगुटीत आहे, 20, 22, 25 वर्षाला कसा असेल मी? नाव केशवयन काय इतके आवड भांगाची. मी मार खाल्ला आळंदीमध्ये, पण सगळी चमन गोटा केला नाही. आता आयताच गोटा झालाय. कोणी काही म्हणत नाही, पण सगळे पांढरे इतकुले झालेत. मी म्हणतो काढून टाक बाबा सगळं. का? त्याचं कारण लग्नाचं वय. भुकेच्या वेळेला मायमावलेला माहित आहे, भुकेच्या वेळेला जेवण केलं की व्यवस्थित पचतंय, पोटभर जेवण होते. भूकमोड झाल्यावर पुन्हा खाऊही वाट. भागवत कथा करून शिनून गेलो होतो महाराज. इथं